बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत। धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विश्रामगृहाच्या खोलीत कोट्यावधी रुपयांची रोकड सापडणं हे अत्यंत गंभीर असल्याचं ते म्हटले। दरम्यान पालकमंत्र्यांनी तब्बल 55 दिवसांनंतर प्रतिक्रिया दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेशही तुम्हीच दिले होते का, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे। सांगलीच्या एका कार्यक्रमात बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल आणि रामदास आठवलेंमध्ये जुगलबंदी रंगली। बांबूची शेती फायदेशीर असून सर्वांनी आपल्या शेतात बांबू लावा असं आवाहन पाशा पटेल यांनी या कार्यक्रमात केलं। दरम्यान शेतामध्ये बांबू न लावता मी अनेकांना बांबू लावले आहेत असा टोला आठवलेंनी लगावला आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला। सांगलीच्या वाळवा येथील कार्यक्रमात मराठीच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे। मराठी बोलला नाही म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करून चालणार नाही आणि मग इथे दादागिरी केली तर अन्य राज्यात मराठी लोक आहेत त्यांचं काय असा सवाल करत दादागिरी करू नका असं आवाहन केलं। आणि जर तुम्हाला दादागिरी करायचीच असेल तर राज साहेबांनी आपल्या मनसैनिकांना आर्मीत पाठवावं असा सल्ला देखील आठवलेंनी राज ठाकरे यांना दिला। साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायमच आहे आणि त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढत असून पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल हा पाण्याखाली गेला। खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे 75% पाणीसाठा जमा झालाय। यावर्षी जून महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण साठ्यात दुपटीनं वाढ झाली आहे। मुंबई ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटमाथ्यावर धुकं पसरलंय। लोणावळा, खंडाळा या परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे वातावरणात आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलादपूर ते महाबळेश्वर या आंबेनळी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। 15 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे। तर हलक्या वाहनांसाठी हा रस्ता पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात बंद असेल, तर पावसाळ्याच्या दृष्टीनं रात्रीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक बंद असेल। मावळातील कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 540 क्युसेक इतका वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात जनावरं असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत असं आवाहन कासारसाई पाटबंधारे विभागानं नागरिकांना केलंय। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी या दोघांनी निवडणुकीतून माघार घेतली। आता 21 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। जुन्या पीक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना लागू केली आहे। या योजनेखेरीज शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे। नीट परीक्षेत आलेल्या अपयशामुळे एका नागपुरात विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। 17 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ माजली आहे। भुसावळ तालुक्यातील सुसनगाव गोजोरा या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। रस्त्याच्या साईड पट्ट्याही खचल्यानं या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढलाय। देहू रोडच्या लष्करी छावणीतील देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून या ठिकाणी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करावी या मागणीसाठी देहू रोड येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मावळ खासदार श्रीरंग बाणे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान खासदार बाणे यांनी देहू रोड शिष्टमंडळाची आणि संरक्षण मंत्री यांच्या दालनात बसून हा पेच सोडवण्याचं आश्वासन दिलं। डाळिंब शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळतोय। डाळिंबाचं क्षेत्र घटलं असलं तरी मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे डाळिंबाचे दर झपाट्यानं वधारलेले आहेत। त्यामुळे 180 ते 200 रुपये किलो दरानं विकलं जात आहे।
गेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेली शबरी घरकुल योजना काही अडचणींमुळे संथ गतीनं सुरू आहे. आतापर्यंत 1,80,484 घरकुलं मंजूर झाली आहेत. उर्वरित 61,186 घरकुलं दुसऱ्या टप्प्यात हाती घेतली जाणार असल्याची कबुली आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. आता एक मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार आहे. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांच्यासोबत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत युती केली होती, पण तो प्रयोग अयशस्वी झाला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती घडवून त्यांनी आणलेली आहे. तर आज युतीची घोषणा होणार आहे. शिंदे आणि आंबेडकरांची ही युती होणार आहे. एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे आज युतीची घोषणा करतील. सांगलीमधून एक बातमी. सांगलीच्या एका कार्यक्रमात बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल आणि रामदास आठवले यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बांबूच्या शेतीचं महत्त्व त्यांना सांगितलं. तर बांबूची शेती फायदेशीर असून सर्वांनी आपल्या शेतात बांबू लावा असं आवाहन पाशा पटेल यांनी या कार्यक्रमात केलं. दरम्यान शेतामध्ये बांबू न लावता मी अनेकांना बांबू लावलेले आहेत असा टोला आठवले यांनी लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही बांबू लावा. तर शेतकरी जर आता शेतामध्ये बांबू लावतो तुम्ही सांगितल्यामुळं, पण मी शेतामध्ये बांबू न लावता मी अनेक लोकांना बांबू लावले. पावसाळी अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगतोय. विधान भवन परिसरात यापूर्वी आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची पोडियम आणि विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ चकमक झाली. तर आज खरं तर कालच आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंना डिवचलं. त्याचं घडलं असं की माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे पोडियमजवळ येत होते, पण तिथे जात असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की नितेश राणे माध्यमांशी बोलतायत. ते ऐकल्यावर आदित्य ठाकरे राणेंना डिवचत माघारी परतले. दरम्यान पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर तिथून ते निघत असताना नेमकं आमदार आदित्य ठाकरेही समोर आले होते. त्यामुळे राणे ठाकरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुलुंड येथील टी विभागात येत्या शनिवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 12 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचं काम योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर हाती घेतलं जाणार आहे आणि या कामाचा थेट परिणाम मुलुंड पश्चिमच्या काही भागातील पाणीपुरवठ्यावर होणार असून काही भागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद असेल. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलवाहिनीला गळती लागलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद राहणार आहे. पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा पुढील 2.5 महिने म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडिया या विमान कंपनीनं घेतलाय. मंगळवारी एअर इंडियानं अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. गणपतीमध्ये गावी जाणाऱ्यांसाठी सरकारनं 5,000 एसटी बसेसची सोय केली आहे. चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचं तिकीटही बुक करता येणार आहे. गणेशोत्सव 2025ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 5,000 अतिरिक्त बस सेवा सुरू करणार आहे.
रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधील जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतं. प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त 150 तिकीटं देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करतं. या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताफ्यात 3 नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आलेल्या आहेत. या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढणार असून 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेनं वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगानं स्थापन केलेल्या एसी लोकल टास्क फोर्सनं वर्षभरात 1.22 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 4 कोटींचा दंड वसूल केलाय. त्यामुळे एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी पूर्व 7 मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालंय. या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण पूर्ण करण्यात आलं. नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन PSU 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात कोकण रेल्वेला राष्ट्रीय पातळीवरील 4 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मुंबईत गेल्या आठवड्यात हा सोहळा पार पडला. मुंबईतील कबूतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला. महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. मीरा भाईंदर शहरात सोन्याच्या दरात कच्चे डबे खरेदी करण्याच्या निर्णयाची फेरपडताळणी केली जाणार आहे. याबाबत अजूनही कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश दिले नसून विशेष लेखापरीक्षण करूनच कामाचे कार्यादेश दिले जातील, असं मीरा भाईंदर महापालिकेनं स्पष्ट केलं. पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा करण्यात येणार आहे. या गावांमध्ये पिण्याचं पाणी ही सर्वात मोठी समस्या असून त्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र देखील उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी प्रत्येक गावाच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले. महाज्योतीला द्यावयाचा 126 कोटी रुपयांचा निधी सरकारकडे थकीत असून या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. मात्र सरकारकडे निधी नसल्यानं ही थकबाकी प्रलंबित आहे. निधी उपलब्ध करण्यासाठी आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करतायत, अशी कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये दिली. ठाण्यातील काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. PMRDAच्या वतीनं पुण्यात उभारले जाणारे सुमारे 32,000 कोटींचे प्रकल्प बेकायदेशीर ठरत असल्याचा गंभीर आरोप पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय. समिती गठीत झाल्यापासून प्रशासनानं एकही बैठक घेतली नसल्याची माहिती महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिलेली आहे.